7व्या वेतन आयोगासह राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासूनच आंदोलन सुरू केलंय। या आंदोलनामुळे राज्यातील एसटीचे आगार पूर्णपणे बंद आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातही एसटी कर्मचाऱ्यांनी बंद पुकारलाय। त्यामुळे एसटीच्या वाहतुकीला राज्यात फटका बसल्याचं दिसून येतंय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहन नाईक यांनी। मी आता आहे कुडाळ एसटी बस स्थानकावर, जे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मध्यवर्ती स्थानक आहे। इथून मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि मुख्य म्हणजे या संदर्भात पाहिलं असेल तर सकाळी या संदर्भात संप सुरू झाला, रात्री घोषणा करण्यात आली होती, परंतु काही नागरिक असं म्हणतात, जे प्रवासी म्हणतात की या संदर्भात आपल्याला काही सूचना मिळाल्या नव्हत्या अशी माहिती मिळते। आणि कुडाळ आगारातून ज्या ग्रामीण भागात ज्या फेऱ्या जातात त्या पूर्णतः बंद झाल्या आहेत। कुडाळ एसटी डेपोमधून सुद्धा ज्या बसेस येतात त्या इथे येत नाही आहेत, ज्या मार्गस्थ होतात, परंतु हा जो फटका याचा सामान्य लोकांना बसतो। आणि गणेश उत्सव जो काही 4 दिवसावर येऊन आलेला आहे, त्यातून जे चाकरमानी आले आहेत बाहेरगावून, त्यांना याचा मोठा फटका बसतोय। या लोकांनी सुद्धा आपल्याला काही सांगितलं असेल, आपण इथले काही नागरिकांशी बोलतोय। एसटीचा संप सुरू झाला, तुम्हाला याची काही माहिती होती का? काय नाही माहिती नाही होती अजिबात। आता सांगितलं यांच्यानी डेपोत गाडी बंद आहे म्हणून, गाडी आता सध्या बंद आहे म्हणून। तुम्ही कुठे जाणार? देवबाग मालवण। मग आता कसं काय करणार, जाण्याचं कसं करणार? तर काय समजत नाही गाडी कुठे जायचं ते। आणखी इथल्या एका प्रवाशांशी बोलतोय। काका, एसटीचा संप आज आहे, तुम्हाला माहिती होती काय? मला काय अकस्मात आता सांगितलं संप आता इथं। तुम्ही कुठे जाणार आहात? कोचरा। मग आता कसं जाणार तुम्ही कोचऱ्यापर्यंत? जाणार आहे, काय करणार आता? कामगार एसटी संघटना त्यांनी हा संप पुकारला आणि याचा फटका मात्र नागरिकांना बसतोय। कॅमेरा पर्सन योगेश, रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही कोणावरही जबरदस्ती केलेली नाहीये की तुम्ही संपात उतरा, गाड्या बंद करा, आंदोलनात उतरा, हे नाही। जर संप असला असता आणि तो राजकीय हेतूने प्रेरित झाला असता तर आम्ही कुठेतरी ह्याच्यासाठी मोर्चे बांधणी केली असती, पण आम्ही ही प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत भावना पोहोचवल्यानंतर प्रत्येक कर्मचारी स्वयंप्रेरणेने ह्या आंदोलनात उतरलेला आहे। त्यामुळे आता भविष्यात जसजसा याच्यात वेळ निघून जाईल तसतशी याची तीव्रता आणखी वाढत जाईल। आणि आता प्रवाशांची, आम्ही सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही प्रवाशांची पण दिलगिरी व्यक्त करतो की त्यांना ह्या सरकारच्या आडमुठ्या भूमिकेमुळे थोडासा त्रास होत आहे, पण तुम्ही आमच्याच कुटुंबातले आहात आणि आम्ही तुमच्या कुटुंबातले आहोत। थोडंसं आमच्यासाठी हा त्रास सहन करा आणि सरकारला याचा जा विचारा की आमचे जसे लाडकी बहिणीला तुम्ही सगळं देताय तसं एसटीतला आमचा कर्मचारी हा तुमचा लाडका भाऊ आहे, त्या लाडक्या भावासाठी पण काहीतरी द्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।